जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक नियमित पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। बघा, गट ड ची ही नियमित पदभरती असणार आहे। गट ड मधले जे काही पदं आहेत ते पूर्ण नियमित पद्धतीनं भरले जाणार आहेत। यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। कोणते पदं असणार आहेत, काय क्रायटेरिया असणार आहे, या सगळ्या बाबी आपण पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, बघा, या पदभरतीमध्ये कोणते पदं भरून घेतले जाणार आहेत याविषयी माहिती आपण पाहू। कक्षसेवक असेल, सुरक्षारक्षक, सहाय्यक, स्वयंपाकी, हमाल, मजदूर, शिपाई कनिष्ठ, चपराशी, माळी, पोस्टमॅन, आया, किरण सेवक, प्रयोगशाळा परिचारकचे 6 पदं आहेत। बघा, याला सगळ्यात जास्त पेमेंट असतं। गट ड मध्ये प्रयोगशाळा सेवकचे 11 पदं, सेवक आहे दवाखाना सेवक, रुग्णपट वाहक, अंधार खोली परिचारक, त्याच्यानंतर बघा डार्क रूम अटेंडंट, सहाय्यक संग्रहकार परिचारक, प्राणी गृहपाल, न्हावी, भंडाराने सेवक, पिंजारी, रामेश्री, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि ग्रंथसेवक असे 151 पदं आहेत। आणि त्यानंतर पोद्दार रुग्णालय मुंबईमध्ये जवळपास कक्षसेवक, शिपाई पहारेकरी, किरण सेवक, धोबी वगैरे असे 45 पदं आहेत। त्यानंतर बघा, पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण 15 पदं। अशा पद्धतीचे एकूण विद्यार्थी मित्रांनो 201 पदांसाठी ही पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी पदभरती आहे ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जो आहे DMER यांच्या अंतर्गत मुंबई GMC जी आहे त्यांच्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ड चे चतुर्थ श्रेणीतील विविध पदं नियमित पद्धतीनं भरले जाणार आहेत। यामध्ये बघा, गट ड साठी विद्यार्थी मित्रांनो पेमेंट स्केल जे आहे ते S1 आहे। 15,500 पासून 47,600 पर्यंत हे पेमेंट मिळणार आहे। त्यामध्ये एक पद असं आहे ज्याला S3 म्हणजे 16,600 सुद्धा पे स्केल आहे। त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचारक हे एक पद असं आहे ज्यामध्ये S6 19,900 रुपये पासून 63,200 रुपयेपर्यंत बेसिक पेमेंट मिळतं। इतर भत्ते वगैरे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला सगळ्या पदांसाठी दिले जात असतात। अशा पद्धतीच्या एकूण 210 पदांवर ही पदभरती होणार आहे गट क ची। तुम्हाला या संकेतस्थळावर जाऊन जाहिरात जी आहे ती पाहता सुद्धा येणार आहे। पदसंख्या तरतुदी काय आहेत त्याच्याविषयी माहिती, खेळाडू आरक्षण असेल, बाकीचे इतर आरक्षण असतील त्यांच्याविषयी डिटेल्समध्ये माहिती PDF मध्ये आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घेऊ शकता। शैक्षणिक अर्हता काय असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झालेली जी काही दिनांक आहे या दिनांकापर्यंत पूर्ण शैक्षणिक अर्हता तुमच्याकडं असणं गरजेचं असणार आहे। शैक्षणिक अर्हता आहे बघा 10वी उत्तीर्ण प्लस तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, म्हणजे तुम्हाला 10वीला मराठी भाषा असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 10वीचं सनद सर्टिफिकेट वगैरे जे आहे ते तुमचं प्रॉपर तुमच्याजवळ आलेलं पाहिजे। पात्रता काय असणार आहे, महाराष्ट्राचं तुम्हाला भारताचं नागरिकत्व लागणार आहे बघा, डोमासाईल सर्टिफिकेट, तुमची वयोमर्यादा बसणं गरजेचं आहे। वयोमर्यादा तुम्हाला गिनली जाणार आहे ज्या दिवशी ॲड प्रसिद्ध झाली त्या दिवशीपर्यंत। खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षाची, राखीव प्रवर्गासाठी जे आहे ते 18 ते 48 वर्षापर्यंत वयोमर्यादा तुम्हाला दिली जात असते। गट ड संवर्गाचे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमची ऑनलाईन पद्धतीनं कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे। 2 तास म्हणजेच 120 मिनिटं वेळ तुम्हाला या पेपरमध्ये दिला जाणार आहे। यामध्ये मराठीचे 25 क्वेश्चन असतील, प्रत्येकी एक क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी। 25 क्वेश्चन 50 मार्कांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी अंकगणित यांच्यासाठी असणार आहे। एकूण परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील, प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 200 गुणांची तुमची पेपर असेल। त्याच्यासाठी 2 तास म्हणजेच 1
20 मिनिटं वेळ तिथं दिला जाणार आहे. कशाही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला यामध्ये नसणार आहे, त्यामुळं तुमचे निगेटिव्ह मार्क यामध्ये कटणार नाहीत. पेपरनंतर पेपरमध्ये जे काही मेरिट लिस्ट आहे त्यानुसारच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जॉईनिंग दिली जाणार आहे. कशाही पद्धतीची मुलाखत वगैरे घेतली जाणार नाही. ही परीक्षा TCS कंपनीकडून करण्यात येणार आहे. बघा, TCS कंपनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून सध्याच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या म्हणजेच तुमचं एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर पेपर झाले तर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशनसुद्धा केलं जाणार आहे आणि ही परीक्षा जी आहे ती TCS कंपनी घेणार आहे. तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहेत बघा, अर्जाचा तुम्हाला नावाचा पुरावा लागणार आहे, 10वीचं सर्टिफिकेट चालेल, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतांचे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. त्याबरोबर तुम्ही जर एखादं रिझर्वेशन कॅन्डिडेट आहात तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला सर्व काय डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत. केंद्राची निवड जी आहे तुम्हाला फॉर्म भरताना जे तुम्ही सेंटर निवडाल तिथं तुम्हाला परीक्षा जी आहे ते सेंटर मिळत असतं. परीक्षा शुल्क बघा, ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये, तर राखीव संवर्गातील जेवढे काही कॅटेगरी कास्ट आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिक जे आहेत त्यांना कशाही पद्धतीची फीस जी आहे ती लागणार नाही, ते फ्रीमध्ये फॉर्म भरू शकणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला कशाही पद्धतीचं पेमेंट जे आहे ते पेमेंटसुद्धा ऑनलाईन करायचं आहे. जे ऑफलाईन पेपर आहेत किंवा ऑफलाईन फॉर्म आहेत हे गृहीत धरल्या जाणार नाही आहेत. अर्ज करण्याचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो 18 ऑगस्टपासून ते तुम्हाला 6 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. 6 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे, तर 18 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवड सूचीची कालमर्यादा 1 वर्षाची असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील परीक्षा प्रवेश वगैरे किंवा जे काही पदं भरून घेतले जाणार आहेत याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. कोणते कोणते पदं आहेत याच्याविषयी सुद्धा माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार कोणते किती पदं आहेत याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि इथं त्यांचं समांतर आरक्षण दिलेलं आहे. एकूण 150 पदं आहेत, 151 पदं. तर त्या पदांपैकी बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही ओपन कॅटेगरी आहे सर्वसाधारण आहेत, त्या सर्वसाधारणला एकूण 14 पदं आहेत. महिलांसाठी 6, खेळाडूसाठी 1, माजी सैनिकासाठी 4, प्रकल्पग्रस्तांना 2, भूकंपग्रस्तांना 2, अनाथांना 1 आणि दिव्यांगाला 2 अशा पद्धतीचं एकूण 32 जे आहे ते ओपनसाठी पदं ठेवण्यात आलेले आहेत. आणि ते जे आहे ते विभागीय आयुक्त कोकण विभाग जे आहे यांच्यासाठी आहे. त्यानंतर म.आ. पोद्दार रुग्णालय मुंबई आणि म.आ. पोद्दार महाविद्यालय मुंबई अशा प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार सुद्धा तुम्हाला इथं पदांची माहिती देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो गट ड च्या नियमित पदभरती ज्या आहेत त्या जवळपास बंद होत आलेल्या आहेत. गट ड च्या खूपच कमी प्रमाणामध्ये वॅकन्सी परमनंट निघत आहेत. बाकी सर्व जे आहेत त्या थर्ड कंपनीकडून कॉन्ट्रॅक्टवर भरून घेतल्या जात आहेत. त्यामुळं जे चान्स येतात ते चान्स तुम्ही मिस करू नका. एलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. 10वीच्या बेसवरती फक्त जागा आहेत आणि गट ड ची जागा आहे. खूप चांगला पेमेंट असतो, परमनंट जागा आहेत, त्यामुळे इतर भत्तेसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतात. त्यामुळं तुम्ही फॉर्म नक्की भरा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.